जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत चालविणारे सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक आजपासून 3 दिवसांपर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे। तरी ग्रामपंचायत संदर्भातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उत्पन्नात वाढ व करांची परिणामकारक वसुली या विषयावर ग्रामविकास विभागाने तातडीने बैठक घेऊन अनेक निर्णय करावेत। आमदार निधीप्रमाणे स्वतःच्या वार्डाच्या विकासासाठी ग्रामपंचायत सदस्य निधी असावा, ग्रामपंचायत सदस्य भत्ता व सरपंच उपसरपंच मानधन थकीत बाकी अदा करावे, विमा संरक्षण द्यावे, शासकीय कमिटीत स्थान असावे, टोल माफी मिळावी, शासकीय विश्रामगृहात सवलतीच्या दरात निवासी व्यवस्था व्हावी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सरपंचांना मतदानाचा अधिकार असावा, अशा विविध 12 मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन करण्यात आले आहे। आम्ही जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच संघटनेच्या माध्यमातून मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने आम्ही 3 दिवस 18, 19 आणि 20 डिसेंबर 2023ला काम बंद आंदोलन ठेवलेले आहेत। त्यात आमच्या प्रमुख मागणी आहेत की ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उत्पन्नात वाढ करण्यात यावी, आमदार निधीप्रमाणे स्वतःच्या वार्डासाठी विकास कामासाठी ग्रामपंचायत सदस्य निधी देण्यात यावा, ग्रामपंचायत सदस्य बैठक भत्ता जो वेळेवर मिळत नाही तो पण वेळेवर देण्यात यावा, त्याचप्रमाणे 100% रक्कम ही शासनाने द्यावी, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सरपंच यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असावा, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद यामध्ये सरपंच कक्ष असावे, तर राज्य लेवलवर सुद्धा एक मल्टीपर्पज सरपंच भवन असावे। त्याचबरोबर विकास कामाच्या बाबतीत जर विचार करावा गेला तर शहराप्रमाणे ग्रामीण भागांना पण देणारा निधी हा सारखाच असावा आणि खेळाच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावा, कारण की गाव हा दिवसेंदिवस ओसाळ पडत आहे, त्यामुळे गावाकडे पण शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे ग्रामीण गावखेडी पंचायतवर कोणत्याही ज्या पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत त्याकडे लक्ष देऊन नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर करावा। त्याचप्रमाणे वित्त आयोगाच्या निधी खर्चात येणाऱ्या बऱ्याच ज्या अडचणी आहेत, PMFद्वारे जो पेमेंट करण्यात येतो त्याच बऱ्याच अडचणी येतात, त्यासाठी वेळेवर चेकचा सुद्धा वापर करण्याची परवानगी देण्यात यावी। त्याचप्रमाणे विकास कामावरून सरपंच व सहकाऱ्यांना शिवागीड अथवा त्यांच्यावर हल्ला झाला असतो शासकीय कामात हस्तक्षेप समजून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा। त्याचप्रमाणे लोकसंख्येनुसार दिला जाणारा जो वित्त आयोगाचा निधी आहे तो छोट्या ग्रामपंचायतींना अत्यंत तुटपुंजा असतो आणि त्यामुळे गाव विकास करताना सरपंचांना बऱ्याच अडचणी येत असतात, त्याच्यामुळे त्या निधीमध्ये सुद्धा भरघोस वाढ करण्यात यावी। त्याचप्रमाणे सरपंचांना जो मिळणारा मानधन आहे तो अत्यंत कमी आहे, त्यामुळे गाव विकासासाठी बऱ्याच अडचणी येत असतात। त्याचबरोबर आमच्या राज्यव्यापी सरपंच संघटनेबरोबर रोजगार सेवक, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि संगणक परिचालक यांच्या एकत्रितपणे हा आमच्या 3 दिवसीय बंद आंदोलन ठेवलेले आहे आणि शासनानं जर ह्या आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही जानेवारी महिन्यात सर्व गाव विकासात काम करणाऱ्या संघटना एकत्र येऊन आम्ही मुंबई अधिवेशन येथे जोराचा आंदोलन करणार आहोत आम्ही।